परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निवडणूक 2026. केमिस्ट एकता पॅनलचा दणदणीत विजय. अध्यक्षपदी पुन्हा संजय मंत्री विराजमान. निवडणुकीची रणधुमाळी संपली. आता सर्वांनी मिळून व्यापारी हितासाठी काम करण्याची वेळ. नवनियुक्त अध्यक्ष संजय मंत्री. परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक कार्यकाळासाठी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत केमिस्ट एकता पॅनलने ऐतिहासिक कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. औषधी भवन येथे उत्साही वातावरणात मतदान पार पडले. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात केमिस्ट एकता पॅनलच्या जास्तीत जास्त उमेदवारांनी मतदारांचा विश्वास संपादन करत घवघवीत या निवडणुकीत यश संपादन केले. या विजयामुळे असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अनुभवी व खंबीर नेतृत्व संजय बन्सीलालजी मंत्री हे बहुमताने विराजमान झाले आहेत. संजय मंत्री यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव तत्पर असणारे खंबीर नेतृत्व म्हणून संजय मंत्री यांची ओळख आहे. त्यांच्या याच निस्पृह सेवेची, प्रामाणिक प्रयत्नांची आणि अहोरात्र केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. संजय मंत्री यांच्या नेतृत्वाखालील जास्तीत जास्त उमेदवारांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करून संघटनेची धुरा पुन्हा एकदा सुरक्षित हाती सोपवली आहे. विजयानंतर संजय मंत्री यांचे आवाहन, निवडणूक संपली, आता कामाची वेळ सुरू. विजयी झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष संजय मंत्री यांनी सर्व मतदारांचे व केमिस्ट बांधवांचे मनापासून आभार मानले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका मांडताना ते म्हणाले, ही निवडणूक केवळ एका पॅनलची नव्हती, तर संपूर्ण जिल्ह्यातील केमिस्ट परिवाराच्या भविष्याची होती. आता निवडणुकीची रणधुमाळी आणि ईर्ष्या संपली आहे. निवडणुकीपुरते असणारे मतभेद आता पूर्णपणे बाजूला सारून भविष्यात आपण सर्वजण मिळून एकजुटीने काम करणार आहोत. आता खऱ्या अर्थाने औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्याची आणि कामाची वेळ सुरू झाली आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की केमिस्ट एकता पॅनल हे केवळ नाव नसून आमचा तो मूळ विचार आहे. आगामी कार्यकाळात जिल्ह्यातील सर्व छोट्या मोठ्या औषध विक्रेत्यांना सोबत घेऊन त्यांच्या व्यवसायातील अडचणी दूर करणे आणि असोसिएशनला अधिक मजबूत व गतिमान करणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल. जास्तीत जास्त उमेदवारांचा दणदणीत विजय. या निवडणुकीत केमिस्ट एकता पॅनलच्या जास्तीत जास्त विजयी सहकाऱ्यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी मतदारांचा कौल मिळवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मतदारांनी या जास्तीत जास्त उमेदवारांना भरघोस मतदान करून संजय मंत्री यांच्या धोरणांवर आणि कामावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. केमिस्ट एकता पॅनलच्या या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून तसेच विविध व्यापारी संघटनांच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष संजय मंत्री व त्यांच्या सर्व विजयी सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये केमिस्ट एकता पॅनलचा विजय झालेला आहे. गड आला पण सिंह गेला. मित्रांनो, आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला भरभरून माझ्या पॅनलला वोट दिलं, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात जे काही संघटनेवर येणारे आव्हान आहे, त्या आव्हानाला आम्ही निश्चित सॉल्व्ह करू आणि येणाऱ्या आव्हानाला समोर जाऊन चांगलं आपला केमिस्ट कसा सुरक्षित येईल याच्यावर आम्ही कार्य करू. हे काम करत असताना आज निवडणूकमध्ये पडणारे लोक असतील, पण आमची संख्या 1700 आहे. त्यासाठी आम्हाला अजून 10-20 लोक याच्यामध्ये ऍडजस्ट करायचे आहेत. आम्ही निश्चित त्यांना याच्यामध्ये समावेश करू आणि चांगलं प्रशासन देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.